जिलाला स्कूलला सोडलं. काम आम्ही करायचे यांच्या प्रोजेक्टचे आणि हे बघा काय चाललंय. चला बाय बाय. आता आमचा फर्स्ट डे स्कूलचा. फर्स्ट डे मध्ये आतांच्या पप्पाने आतांगला काय दिलंय म्हणजे उद्या आता त्या स्कूलचा फर्स्ट डे तर सगळ्याची नावं लिहून पाठवायची. त्याचे सगळे ते स्कूलमध्ये सबमिट करायचंय. तर त्याच्यावर आहे ना ह्याच्यावर असं नावं वगैरे लिहून पाठवायचे. सगळं द्यायचं स्कूलमध्ये. हे एक बेस्ट आहे. त्यांच्या स्कूलमध्ये सगळं जमवून घेतात. मग नंतर जसं असेल ना तसं थोडं थोडं करून वापरतात. पण पाण्याची बॉटल वगैरे सगळ्यावर आता नावं टाकायची. ते काम चालू आहे. ही चिकटपट्टी आणली अशी त्याच्यावर सगळी नावं टाकते. आता ह्याच्यावर टाकायचे. चिटकवलंय तर चिटकवून पहिलं घेते आणि मग नावं टाकते. लय काम आहे बाबा. दिसतंय छोटं छोटं पण लय काम आहे. एकट्याच्या हाताने होत नाही. कोणतरी सोबत असतं तर फटाफट होतं. हे छोटे छोटे ह्याच्यावर विचार पण नावं लिहायचे. एवढीच आहे. स्केच पेनवर पण नावं टाकून द्यायचे. त्यानंतर हे गोटी पेपर. ह्याला काय बोलतात आता आमच्यामध्ये? आम्ही मराठी मीडियम वाले. ह्याला काय बोलतात? हा आता कसला बोलतो? आता मोबाईल बघण्यात गुंग आहे. क्राफ्ट पेपर. हे चिकन माती. आतांचं काय आहे हे? आता तू तुझ्या भाषेत सांग ना. हे काय आहे? ह्याला काय बोलतात चिकन मातीला? आमची चिकन माती आहे. डब्बी डब्बी. ह्या डब्यांतून असते मस्त. काय काय बनवून घेऊन येत असतो मध्ये मध्ये. हे बुक्स आहे सगळे आणि हे फोल्डर. काय काय डिझाईन करणार ते फोल्डर मध्ये भरून घेऊन येईल. काम आम्ही करायचे यांच्या प्रोजेक्टचे आणि हे बघा काय चाललंय. केस बघ केस बघ केस बघ. बाईकवरनं आलाय ते बघ. टोपी घातली. हा हा प्लेग्राऊंड आहे. हा त्यांचं प्लेग्राऊंड. चला बाय बाय. आता चालला स्कूलला. आता आमचा फर्स्ट डे स्कूलचा. चला जा सावकाश. आज न्यू डे. आज न्यू डे आता ये सगळं. आज फर्स्ट डे न्यू डे. अरे कहना क्या चाहते हो? मम्मा व काय बोलते? मम्मा बिरबिरली. ये चल. ती पिशवी टीचरला द्यायची. हा ती पिशवी टीचरच्या हातात द्यायची आहे. मागे पण लिहिते. डिव्हिजन अथांग वापस एक बार. क्या सोडलं. जिलाला स्कूलला सोडलं. A few moments later. हो चॉकलेट बिकलेट. बस मध्ये जा. तर रथांगचा आज फर्स्ट डे आहे स्कूलचा आणि फर्स्ट डेला ना कसं आपण आहे ना लोकेशन दाखवायला बसचं जायला लागतं. गेल्या वर्षी पण तो बसनेच येत होता पण लोकेशन तेच आहे ह्या वर्षी पण त्यांचं कंपल्सरी रूल आहे तसा की फर्स्ट डे ना पॅरेंट्सने एकाने तरी यायचं आणि लोकेशन आहे ना दाखवायचं. तर आम्ही लोक घरी जाऊन आहे ना परत आलेलो त्याला घेण्यासाठी. आणि हे बुलेटवरनं घरी एकटे जाणार होते पुढे आणि मी बसमध्ये चढून आहे ना त्यांना लोकेशन दाखवणार होती. आणि त्याच्या पप्पांना काय ते करमत नव्हतं तर ते विंडोमध्ये उभे राहून ना त्याला वाकून हकून बघत होते आणि बोलत होते. आणि ते अक्षरशः ते बुलेट घेऊन ना पुढे पण गेले नाही. जशी त्यांची आता आमची बस चालत होती रस्त्याने तसंच ते बुलेट घेऊन ना रस्त्याने चालत होते. राहून दे मी नाही घेणार. तुझी बॅग आहे. वाव ते काय दाखव? काय दिलं तुला? दाखव. काय दिलं? काय
काय दिला चांगला दाखव. वाव, पप्पाला बाय कर. चला आता फर्स्ट डे कसं मजा केली की नाही केली? मजा केली. कशी मजा केली? होमवर्क, अरे बाबा होमवर्क पण नाही दिला आज. आयडी खाली कर, आयडी खाली कर, आयडी वर नको. हा आज पण होमवर्क नाही दिया. हाँ आईडी निकलता है. हाँ निकलने दे, कुछ कोई बात नहीं. नको काढूस. नाही पण मावशी ओरडती ना. मावशी म्हणतील मग तू आता इथेच बसायचं बसमध्ये. चालेल तुला? चालेल काय? हा मम्मा कशाला आली आहे बसमध्ये आज? आज मम्मा डेस्टिनेशन दाखवायला आली आहे. फर्स्ट डे ला यायला लागतं ना दाखवायला. हा गणपती बाप्पा. हा तुझा फ्रेंड आहे ना? काय? हा नंबर आहे दोनों का भी. नाही परत पिशवी नाही दिली तर नाहीच आहे. टीचरला द्यायची होती ती पिशवी. घेऊन नाही यायची होती. काय हलते? केवढी हलते ना बस. मस्त वाटतं की नाही? आज पहिला दिवस जायचं. हा दररोज रडायचं नाही. आजचा दिवस हसत गेलायस, दररोज रडत जातो. हा हसत जायचं आता. हा ए सोनू तिकीट मागताय मावशी. आता मी काय करू? तू आयडी दाखवू नको. आधी आयडी असा ठेव मोबाईल मध्ये. आता मावशी मावशी बोलताय तिकीट पाहिजे. काय करू? पप्पाला काय करमत नाही. पप्पा बघितलं बाय करत होता उभा कसा. आता आमचा स्कूलमध्ये फर्स्ट डे होता. कोणता डे होता? फर्स्ट डे. सेकंड डे. सेकंड डे. सेकंड डे होता का फर्स्ट डे होता? फर्स्ट डे. आणि फर्स्ट डे मध्ये आता आमच्या पप्पाने आता काय दिलंय? काय? रॉक्स थार. सकाळचा मूड दाखव. हा दाखव, काढून दाखव ती. तर जिलाचा पहिला दिवस म्हणून त्याला त्याच्या पप्पांनी थार गिफ्ट केली आहे. तर का तर स्कूलला गेला, आज पहिला दिवस आहे. काय रे बाबा, म्हणजे काय तर प्रेम आणि काय ते नाटकं आहे दोघांची. मला तर जाम हसायला येत. आणि मला सुद्धा माहीत होतं ही थार घेऊन आले ते. कारण का आज आम्ही दोघं घाटकोपरला तर गेलो होतो अथांगसाठी, म्हणजे एक वस्तू घ्यायला. तर मला काय बोलले, गाडीजवळ तू उभी राहा, मी ती वस्तू घेऊन येतो. तर मला वाटलं ती पिशवीमधनं तेच आणलं आणि ते कार पण घेऊन आलेले त्या वस्तू सोबत. तर म्हणजे मी पण सरप्राईज झाली जेव्हा आम्ही आलो ना घरी. तेव्हा त्यांनी जेव्हा ती काढली ना तेव्हा मला पण एकदम सरप्राईज झालं की बाबा काय कौतुक चाललंय. पण अभ्यासाचा तर काय पत्ता नाही आमच्या, पण गाड्यांचं तर कलेक्शन करायचे बाबा.